श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, आज आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचा अतिशय शक्तिशाली आणि प्रचंड रहस्यमय मंत्र घेऊन आलो आहोत. हा व्हिडिओ तुमच्या समोर योगायोगाने नाही तर श्री स्वामी समर्थांनी स्वतः तुमच्यासाठी पाठवला आहे. मंडळी, या मंत्राला, या व्हिडिओला डावलू नका. हा व्हिडिओ संपूर्ण ऐका आणि मग पहा तुमच्या जीवनात काय सकारात्मक बदल घडतील. मंडळी, जेव्हा हा मंत्र तुमच्या घरामध्ये तुमच्या मोबाईलवर लावून ऐकाल तेव्हा तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती बाहेर जाईल आणि त्यामुळे तुमच्या घरातील संपूर्ण वातावरण पवित्र होईल. तुमच्या घरामध्ये होणारे टोकाचे वादविवाद मिटून कुटुंबात सौख्य नांदेल. तुमच्या नवरा बायकोंमध्ये जर भांडणं होत असतील तर तेही संपतील, कारण नकारात्मक शक्ती आपल्या घराचे फार नुकसान करत असते. आणि मंडळी, जर तुमच्या घरामध्ये एकोपा नसेल, प्रत्येक सदस्य आपापल्या पद्धतीने स्वैर वागत असेल, तरीही या मंत्रामुळे घरामध्ये एकोपा होतो आणि एक योग्य मार्गदर्शन सगळ्या सदस्यांना मिळतं. मंडळी, या मंत्रामुळे तुमच्या घरात जेव्हा या मंत्राचं श्रवण होईल जेव्हा हा मंत्र तुमच्या घरामध्ये लावला जाईल तेव्हा या मंत्राची जी दैवी लहरी कंपनं आहेत ती घरभर पसरतील आणि त्या दैवी कंपनांद्वारे तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या ब्रह्मांडात ज्या पोहोचल्या जातील आणि अख्खं ब्रह्मांड तुमच्या त्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी कामाला लागेल. मंडळी, जेव्हा हा मंत्र ऐकता तेव्हा तुमची मोठ्यातील मोठी इच्छा सुद्धा चुटकीसरशी पूर्ण होते, कारण असे अनुभव अनेक भक्तांना आले आहेत. जेव्हा त्यांनी मंत्र ऐकला तेव्हा त्यांचं कोणाचं कर्ज संपलं, कोण आजारपणातून बाहेर आलं, तर कोणाला शिक्षणासाठी चांगल्या संध्या मिळाल्या किंवा कोणाला प्रचंड पैसा मिळाला. हर एक व्यक्ती असते, व्यक्तीप्रमाणे गरजा असतात, त्या व्यक्तींना ते त्यांच्या इच्छेप्रमाणे मिळालं आहे. असा या मंत्रांचे आतापर्यंत आलेले अनुभव आहेत. तुम्ही मागे राहू नका. जास्त काही करायचं नाही, व्रतवैकल्य नाही, खर्च नाही किंवा काही नाही. फक्त ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचा हा मंत्र तुमच्या घरामध्ये, ऑफिसमध्ये, मोबाईलवर लावून तर ठेवा आणि मग पहा तुमचे जीवन हळूहळू एक यशाकडे वाटचाल करेल. तुम्ही अशी काही गोष्टी हासिल कराल की ज्याची तुम्ही कित्येक वर्ष वाट पाहत होता. मंडळी, अनेक संध्या तुमच्या समोर चालून येतील ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नाही. अशाही गोष्टी तुमच्या जीवनात घडू लागतील, कारण स्वामी समर्थ नावच असं आहे की अशक्य गोष्टी शक्य करणारे दैवत आहे. ज्या गोष्टी तुम्ही फक्त मनाच्या एका कोपऱ्यामध्ये कोरून ठेवल्या होत्या आणि तुम्हाला वाटत होतं ह्या कुठल्या पूर्ण होणार आहेत, अशक्यच आहे हे सगळं, आणि नेमकं तेच शक्य करण्यासाठी स्वामी तुमच्या जीवनात येणार आहेत. आता अपमानाचे दिवस विसरून जा. तो झालेला अपमान, अवहेलना, झालेले कष्ट, अपार कष्ट हे सगळं आता मिटून जाणार आहे एका मंत्रामुळे आणि तुम्हाला तुमच्या सर्व कष्टाचे फळ दुपटीने मिळणार आहे. जेव्हा स्वामी समर्थ द्यायला लागतात तेव्हा ते इतके देतात की आपली झोळी सुद्धा घेण्यासाठी कमी पडते. स्वामींना भोळा भक्ताची भक्ती आवडते. त्यांना पैसा, अडका, सोने, नाणे काही नको असते. त्यांना नुसते पवित्र भक्ती केली, त्यांचे मंत्र जप केले तरी ते आपल्याला प्रसन्न होतात आणि आपल्याला हवं ते सगळं देण्यास तयार होतात. स्वामी महाराज हे आपलं दैवत इतकं जागृत आहे या कलियुगातलं की आपल्याला जास्त वेळ वाटही बघावी लागत नाही. तुम्ही अनुभव घेऊन बघा, तुमचा विश्वास नसेल तर. जसे का तुम्ही मंत्र सुरू कराल ऐकायला, तसे तुमची एक इच्छा नाही पूर्ण झाली तर मग सांगा, कारण मी हे सर्व स्वानुभवाने सांगत आहे. फक्त भक्तीची तुमची जी भक्ती आहे ती पवित्र हवी, शुद्ध हवी, विश्वास हवा. यात थोडा जरी शंका असेल तरी पण काम होत नाही आणि मग तुम्हीच विचारता, स्वामी मी एवढी तुमची सेवा केली तरी तुम्ही मला काय दिलं? परंतु एक लक्षात ठेवा, स्वामींना भक्ती ही खरी हवी आणि भाव हा भोळा हवा, तरच तुमची सर्व कामं बनणार आहेत. आणि म्हणूनच मंडळी,
जास्त काही उशीर न लावता हा मोबाईलवर मंत्र संपूर्ण आत्ता चालू क्षणाला ऐकायला सुरुवात करा आणि तुम्ही या आपल्या ब्रह्मांड नायकांच्या मायेला स्वतःमध्ये सामावून घ्या. हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः.
ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम
नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः. ओम नमो स्वामी दत्त अवताराय नमः.